नमस्कार मी रुपाली. कसे आहात सर्व? चला जरा आज मस्तपैकी आपल्याला करायचं आहे वांग्याचं भरीत. अगदी सिंहगडावरती भेटतं तसंच आपल्याला वांग्याचं भरीत करायचं आहे, अप्रतिम असं. तर इथे मी 1 पाव वांगे घेतलेले आहेत आणि त्याचे देठं वगैरे कट करून घेतलेले आहेत आणि एक कढई तापत ठेवली आहे मी. त्या कढईत आपल्याला टाकायचे पहिले तेल, कारण वांगे मी इथे तळून घेणार आहेत. तर हे तर वांगे घेतलेले आहेत, तर ते वांगे आहे ना कट करायचे ते. तर इथे मी पूर्ण म्हणजे किडीचे वगैरे असतात म्हणून मी काय केलं, इथे असे फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्या फोडी मग आपण तळून घेऊयात. आणि सोबतच मग कांदा घेतलेला आहे मी, लांब उभा पातळ चिरलेला कांदे घेतले आणि टॅमॅटो घेतलेला आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 3 ते 4. तर असं मस्तपैकी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला वांगे तळून घ्यायचे ते. खूप छान असं मस्त वांग्याचं भरीत होतं. नक्की बनवून पहा. आवडले तर कमेंटमध्ये सांगा बनवल्यानंतरला आणि मग लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने ना आपल्याला सर्व वांगे तळून घ्यायचे ते. हे पहा मस्त असा कलर आलेला आहे. तर वांगं पण म्हणजे शिजलं जातं, मॅश छान होतं. तर सर्व वांगे आपले तळून झालेली आहेत. हे पाहिजे ते मी तेल काढून घेतलं होतं. तेल खूप होतं कढईमध्ये म्हणून मी तेल काढून घेतलेलं आहे आणि परत गॅस ऑन केला आहे. तरी ते लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे, ठेचून घेतलेली आहे. तर कढीपत्ता टाकला आहे तेलामध्ये, जिरं मोहरी आणि हा लांब उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा आहे. तर इथे हे मीडियम साईजचे 3 ते 4 कांदे आहेत. छान असा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा जो केला आहे तो नंतर टाकायचा आहे. तर हा आहे ना माझा पुण्यातला आहे ना शेवटचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शूट करून 3 ते 4 महिने झाले होते, पण मी काय सोडला नव्हता. तर ते मला वेळ पण भेटत नाही. आता मी मुंबईमध्ये आम्ही शिफ्ट झालेलो आहे, तर जॉबला लागल्यामुळे मला व्हिडिओ जास्ती काही काढायला भेटत नाहीत. तर असेच अधूनमधून माझे व्हिडिओ येत राहतील. हे पहा मस्त असे मॅश करून घ्यायचे ते आपल्याला वांगे. एक साईडला आपला कांदासुद्धा छान परतत आहे. थोडंसं काही कारणामुळे आम्ही पुणं सोडलं आणि मुंबई शिफ्ट झालो आहे. तर इथे मला जास्ती व्हिडिओ शूटिंग करायला नाही भेटत आहे कामामुळे. तर मी नक्की व्हिडिओ शूट करत जाईन आणि अधूनमधून सोडत जाईन. हे पहा मस्त कलर आलेला आहे कांद्याला. तर आता आपण हा जो मी ठेचा करून ठेवला होता तो ठेचा घालून घ्यायचा आहे. एक 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत, तिखटवाल्या होत्या. तर ते आपण टाकून घेऊयात आणि एकत्र करूयात. थोडंसं तेल टाकायचं आहे. मी मगाशी थोडंसं कमीच तेल टाकलं होतं. आणि ते एक मोठ्या साईजचा टॅमॅटो घेतला आहे, तो पण बारीक छान कट केलेला आहे आडवा उभा. तर एक सॉफ्ट होईपर्यंत कांदा टॅमॅटो परतून घ्यायचा आहे. तर आपल्याला सोबतच टाकायचे चवीनुसार मीठ. चवीनुसार म्हणण्यापेक्षा पूर्णच म्हणजे आता जेवढं भाजीला आपल्याला मीठ हवं आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे, कारण कांदा टॅमॅटो पण मिठाने पटकन सॉफ्ट होतो. ते छान असं आपण हलवून घेऊयात. आणि वांगे पण छान आपले मॅश झालेले आहेत. आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी कांदा लसूण मसाला आणि थोडासा घरचा मसाला टाकलेला आहे, थोडीशी हळद आणि धनिया पावडर टाकलेली आहे. सर्व मसाले म्हणजे थोडे थोडे टाकून घेतलेले आहेत. हे पहा मस्त असे मसाले टाकून परतून घ्यायचे आहे. आणि आता आपण वांगे जे मॅश करून ठेवले होते ते वांगे टाकून एक 5 मिनटं मस्त असे वांग्याचं भरीत असं वाफळून घ्यायचे.
छान एकसारखं एकत्र करायचे, मिक्स करायचे आणि 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. तर आपलं हे वांग्याचं भरीत तुम्ही नक्की बनवून पहा, कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे पहा छान असं मस्तपैकी हलवायचे. नंतरला थोडंसं 2 मिनटासाठी ना झाकण ठेवायचं. एक छान वाफ आल्यानंतरला परत एकदा मिक्स करून घेऊयात. हे पहा मस्त असं आपल्याला हे भरीत मिक्स करून घ्यायचं एकत्र. या तर मग वांग्याचं भरीत खायला मस्तपैकी. ते मी वांग्याच्या भरतासोबत बाजरीची भाकरी बनवली होती. तर वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी खूप छान लागतं, गरम गरम भाकरी आणि भरीत. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.